हाताते कारंजा रमजानपूर रोड दुरुस्ती व डांबरीकरणासाठी हातावासियांनी केला रस्ता रोको। अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम आज हाताते कारंजा रमजानपूर रोड दुरुस्ती व डांबरीकरण हाता येथील नागरिक एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन केले। हाताते कारंजा रमजानपूर रस्ता हा अर्धवट केला असून केंद्रीय रस्ते महामार्ग अंतर्गत मंजूर असताना गावापासून 0 वरून किलोमीटरवरून असणाऱ्या व माननीय खासदार यांचे लोकसभा क्षेत्रात येत असल्याने हाताते कारंजा रोड राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या मुद्द्याचे उठाव करण्यात आला होता। असे असताना हाता कारंजा रमजानपूर रोडचे अर्धवट काम करून गेली 2 वर्षापासून रस्ता पूर्णपणे खराब होऊन गावातील शेकडो विद्यार्थी, व्यापारी तसेच नागरिक प्रवासी रोज गावाबाहेर पडून प्रवास करतात। प्रवास करत असताना खूप जिकिरीचे झाले असून बरेचदा अपघात झाले असून कित्येक जण गंभीर जखमी झाले व हातपाय व मणक्याच्या आजाराने ग्रस्त होऊन त्रास सहन करावा लागतो। तर रस्ता खराब आहे म्हणून परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा वेळोवेळी बंद करण्यात येतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून रस्ता म्हणजे प्रगतीचे लक्षण संबोधले जाते। तरी गावातील नागरिक यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी तक्रार व निवेदन सादर केले, मात्र प्रशासनाने रोडच्या कामाबाबत कोणत्याही प्रकारची काळजी केली नाही। परिणामी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हाताफाटा येथे रास्ता रोको मध्ये संजय बावणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर कुचके, सरपंच पती श्याम मनसुटे, माजी सरपंच पती विजय धर्माळे, शिवसेना नेते गजानन सुलताने, भीमकिरण दामोदर, रवी क्षीरसागर, विजय दामोदर, गजानन देऊळकर, गजानन नंदाने व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम उपविभाग 2 अकोलाचे कनिष्ठ अभियंता पलाश भोयर यांनी रोडच्या कामाबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन रोडच्या कामाबाबत उपाययोजना करण्याबाबत पत्र दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले। रास्ता रोको आंदोलनस्थळी उरण पोलीस स्टेशनचे कायदेसर भोजने मेजर व त्यांचे कर्मचारी व लेंडी पोलिसांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे, बाळापूर, अकोला। कृष्ण विखे पाटील होते, डीपीटी सदस्यांनी, मीना बावणेंनी, त्यांनी सुद्धा त्यावेळेस विषय घेतलेला आहे। त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिले, ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही विचार करून संबंधित अधिकारी आहे यांना सांगून आम्ही रस्ता पूर्ण करू। परंतु त्या गोष्टीला आता जवळजवळ 3 वर्ष निघून गेले, अद्यापही या रस्त्याचा कोणत्याही प्रकारचा मार्ग अद्यापपर्यंत खुला केलेला नाही आहे। तरी आमच्या ग्रामस्थाच्या वतीने आम्ही शासनांना अशी विनंती करतो की हा आमचा लवकरात लवकर हा रस्ता तात्काळ करून देण्यात यावा, अन्यथा आम्ही याच्यानंतर जर नाही झाला तर याच्याही नंतर असेच तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही ग्रामस्थाच्या वतीने इथं देतो। तरी प्रशासक व शासनाला विनंती करतो की या रस्त्याचा विचार लवकरात लवकर पावसाळा होण्याच्या आधी करण्यात यावा, एवढी मी शासनाला विनंती करतो।